लाईफसुद्धा डिस्टर्ब होतं. तर अशा नशेच्या आहारी आपण न जाता आपण चांगल्या गोष्टीकडे प्रवृत्त झालं पाहिजेत आणि त्याच्यापासून त्या नशेपासून त्यांना दूर करण्यासाठीच शासनाने हा प्रोग्राम राबवलेला आहे. तर याच्यामध्ये त्यांनी त्यांचं रिहॅबिलिटेशन सेंटरसुद्धा आणि त्यांना जर कोणी अशा नशा करत असेल किंवा अशा कोणत्या तरी नशेच्या ते आहारी गेलेले असते तर त्यांना त्याच्यापासून वाचवायचं कसं आणि ती नशा त्यांच्यापासून कशी सोडवायची असेसुद्धा त्याच्यात उपक्रम राबवलेले आहेत. तर हे उपक्रम आपल्या युवकांनी लक्षात घेतले पाहिजेत आणि फक्त लक्षात नाही घेतले पाहिजे तर अशा गोष्टीकडे आपण गेलोच नाही पाहिजेत याच्यासाठी सुद्धा. आणि जर आपल्या सोबतचा कोणी दुसरा जात असेल तर त्यालासुद्धा तिकडनं आपण आपल्या मागे वळवण्यात आलं पाहिजेत. अशा पद्धतीचे आपण प्रयत्न केले पाहिजेत तर जेणेकरून तेव्हा ही शासनाची योजनाही सफल होईल. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण खूप चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती अंमली पदार्थाविषयी होणाऱ्या दुष्परिणामांची यांनी दिलेली आहे. अंमली पदार्थाचा दुष्परिणाम जो आहे तो सगळ्यात आधी मित्रांपासून पार्ट्यामध्ये लग्नामध्ये यांच्यापासून सुरुवात होते. हळूहळू दबाव आणून किंवा मित्रपदा विरंगुळा म्हणून त्यांचं सेवन करून याचे परिणाम हळूहळू पुढे वाढत जातात. आता याच्यानंतर मी श्री एन टी चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी जस्ट काय करायचं काय करायचं मग ते प्रॉपर्टी विकून टाकतात आणि त्यांना विमानतळापर्यंत घेऊन जातात आणि ते विमानात बसून निघून जातात. मग हे मात्र वाऱ्यावरच असतात. मग अशाही परिस्थितीत असे प्रकार अनेक अनुभव आलेले आहेत. म्हणजे आईवडील मुलांवरच विश्वास असतो त्यांचा किंवा ते मुलाबाळांसाठीच करतात सगळं जे काय काबड कष्ट करत असतील. पण मात्र मुलं जर त्यांचा सांभाळ करत नसतील तर त्यांना त्या मुलांना दिलेल्या प्रॉपर्टीमध्ये पुन्हा रिकन्सिलेशन करून ती प्रॉपर्टी पुन्हा त्यांना परत मिळवता येते, परत मागता येते. त्यांचा हक्क पण त्यांना त्यांच्या हक्कासाठी कोर्टात दाखल करता येतो. फौजदारी पोलिसांकडे सुद्धा तशी तक्रार करता येते. म्हणून अशा प्रकारे या ज्येष्ठ नागरिकांचा जर छळ होत असेल तर त्यांनी कुठे संकोच न करता आपसात जर गावातील काही पंचमंडळी असतील किंवा नागरिक असतील यांच्याकडे तक्रार करा. आपसात बसून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करा. जर ते शक्य होत नसेल तर मात्र मग तुम्ही कायद्याचा आधार घ्या, पोलिसांकडे तक्रार करा, कोर्टात घ्या. त्याप्रकारे तुमच्या कायद्याचा म्हणजे तुमचं संरक्षण जे आहे ते संरक्षणाचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. म्हणून एवढं छोटं असं